नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाले. घाटंजी तालुक्यातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. बैलाने दुचाकीला धडक देऊन अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात एका 15 वर्षीय मुलाचा हा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातून येणाऱ्या घोटी गावात ही दुर्दैवी घटना घडली. गंभीर जखमींना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं आहे. आफाक निजामुद्दीन काजी असं मृतकाचं नाव आहे, तर उबेद जमीर खान पठाण आणि सपान आसिफ काजी अशी जखमींची नावे आहेत. घोटी येथील काजी यांच्या घरी आज 29 एप्रिलला विवाह सोहळा आयोजित होता. त्यामुळे लग्न समारंभाच्या पूर्वसंध्येला विवाह सोहळ्याची लगबग सुरू होती. लग्न सोहळ्याकरिता चौरंग पाटाची आवश्यकता असल्याने हा चौरंग पाट आणण्यासाठी आपाक हा दोघांना सोबत घेऊन दुचाकीने गावातून जात असताना अचानक एका बैलाने धावत येऊन दुचाकीला जबर धडक दिली. यामुळे आपाक हा खाली पडून बैलाच्या खाली दबला गेला. यामध्ये आपाकच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला तातडीने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच आपाक याची प्राणज्योत मालविली. बैलाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अन्य दोघांना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं. घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ता मुज्जू पटेल व त्यांच्या सहकार्यांनी जखमींना मदत करत घटनेची सूचना घाटंजी पोलिसांना दिली. लग्न सोहळ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे घोटी गावावर शोककळा पसरली आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.